करतायत दोन्ही पंच खूप काळ क्रिकेटमध्ये अक्षरशः गाजवला एमआरआयच्या चेंडूवर. मी तर म्हणेन आत्ताचं क्रिकेट आणि एमआरआयच्या चेंडूचं क्रिकेट खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम तो काळ असा होता की 3 षटकं आपल्याला पहिला षटकार पाहावयास मिळायची, परंतु आता प्रत्येक चेंडूवर मात्र षटकारांची बरसात आपल्याला पाहायला मिळते. काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये आता क्रिकेट भिनलेला आहे. क्रिकेट इज माय पॅशन. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येताना राई प्रीमियर लीग उत्सव राई गावाचा, हेच म्हणेन राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून, कारण लीगचा फॉर्मॅट आला की गाव एकत्रित येतो हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पंचांकडे दात, पंचांनी नॉटआउट त्या ठिकाणी आपण पाहू शकताय दर्शवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर कुंदन यांनी मात्र थोडीशी लालच दिली होती. ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. यंदाचं क्रिकेट खूप संकेत लांबणीवर गेलं आणि आतापर्यंत 29 मे पर्यंत मात्र आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटचा थरार रंगणार आहे. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. धावांची गती मात्र 0. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश आणि प्रशांत ही जोडी. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, काय ग्लॅमर आलंय टेनिस क्रिकेटला. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. कारण म्हणतात ना, अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तो म्हणजे क्रिकेट. झाई वॉरियर्स या संघाने तयारीत राहायचंय. झाई हे नाव ऐकलंय. डहाणू विभागातील मात्र स्वप्नील भोईर त्यांचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. झाई संघ मात्र आज नाईटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल 1 लाखाच्या उमरोळीच्या मैदानात. झाई वर्सेस मित्र परिवार दांडी, एक बिग फाईट, बिग मॅच असेल ती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा, 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. अजय भारद्वाज टेक्निशियन म्हणून आज काम करताना आकेशला आपण पाहू शकतात. धावसंख्या 2 रन्स. केवळ ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जाईल. 1 धाव अर्जित केली जाते. 1च धावेवर सॅटिस्फाईड. धावसंख्या 3. या ठिकाणी डॉक्टर सुशील जी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सभापती प्रभाग समिती क्रमांक 1 चे आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं असं एक सुंदर व्यक्तिमत्व या राई प्रीमियर लीग आणि बालयोगी श्री सदानंद महाराज क्रीडा संकुलमध्ये त्यांचं पदस्पर्श या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव. डॉक्टर सुशीलजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सभापती प्रभाग समिती क्रमांक 1 चे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय, सन्माननीय, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले डॉक्टर सुशीलजी अग्रवाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी 1. थँक्यू डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कुंदन खूप चांगली गोलंदाजी. मुरलीधर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक. 5 धावा झाल्यात आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. अतिशय सुंदर असं आयोजन राई प्रीमियर लीग उत्सव राई गावाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. कुंदन उजव्या हाताने. ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतोय, परंतु सुंदर या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळाला. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
खूप चांगलं क्रिकेट राई प्रीमियर लीग दुसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपण खूप झगडली, मात्र बी पॉझिटिव्ह प्रत्येकामध्ये असायला हवं, परंतु कोरोनाने सांगितलं की पॉझिटिव्ह नको. आणि ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहिलंय. उपासमारीची वेळ आली होती, परंतु दानशूर व्यक्तिमत्वांनी हात पुढे केले आणि आज आपण त्या परमेश्वराचे खूप खूप आभार मानूया की आपण भूतलावर आज व्यवस्थित आहोत, सुरक्षित आहोत. आणि जे आपल्यापासून दुरावले नातेवाईक म्हणा, इष्ट मित्र परिवार म्हणा, जे मात्र दुरावले गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या राई प्रीमियर लीगच्या वतीने. धावांची गती जर आपण पाहिली तर पहिलं षटक 7 धावांचं पाहायला मिळालं. कुंदनने खूप सुंदर गोलंदाजी केली. पहिलं षटक मात्र अनुभवाचं आपण पाहू शकलात. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर करण, आमचं गोल्डन मॅजिक फिंगर पंकज पाटील, तर एका साईडला नितीनजी, हे सुद्धा मात्र सुंदर गुणलेखकाची भूमिका. विनोदजी म्हात्रे साहेब स्थानिक नगरसेवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. विनोदजी म्हात्रे साहेब वेलकम. नेहमीच हसरा चेहरा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच माध्यमातून या पिच जी विकेट आपण पाहू शकतायत ती पूर्णपणे त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विनोदजी म्हात्रे साहेब आपलं लाख लाख धन्यवाद. आपण उपस्थित झालात. स्थानिक नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम. यावेळेला ऑन साईडला एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 8 या धाव संख्येवर. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. करण आपल्या गोलंदाजी मार्कवर चांगली हाईट, आर्म ऍक्शन अप्रतिम. धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि आता 2 चेंडूमध्ये 1 धाव, 8 धावा झालेत. 2 चेंडूचा खेळ झालाय, 8 धावा. पुनश्च एकदा करण आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज प्रशांत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत चेंडू थर्ड मॅनला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आज गाव एकत्रित येतोय, राई गाव, कारण हा लीगचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात आता जसं 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तेव्हापासून लीगचा फॉर्मॅट हा खेड्यापाड्यात म्हणा, ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात म्हणा, परंतु फार मोठ्या प्रमाणात आता लीगचा फॉर्मॅट जेणेकरून गाव एकत्रित येईल आणि फक्त क्रिकेट हे निमित्त असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचं टॉप एज आणि काय जबरदस्त स्पेशल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. राकेश, गुड कॅच ऑफ क्वालिटी. हे क्रिकेटवरचा अफाट प्रेम आहे. हा क्रिकेटवरचा जिव्हाळा आणि जिद्द काय असते हे राकेश यांनी मात्र यावेळेला दाखवलं गेलं. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, गॉड. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर सभागृहातील ज्योत्स्ना ताई हसनाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट आणि क्रिकेटच्या निमित्ताने आज अमूल्य वेळ, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतात उपस्थित होत असताना या राई प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकणार आहोत त्यांचं आगमन. या ठिकाणी या स्पर्धेला 4 चांद लागले जात आहेत. धावांची गती झालेली आहे ती 9 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 4. या वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट चेंडू मात्र पायावर जाऊन आदळला. ऍब्सोल्युटली प्लम, मॅग्निफिसंट डिलिव्हरी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील
बालयोगी श्री सदानंद महाराज क्रीडा संकुल राईचं हे सुसज्ज आणि सुशोभित असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानात मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। तर फलंदाज बाद यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाजाचं म्हणणं होतं की बॅटला लागलेला हा चेंडू होता। खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। रिव्ह्यू सिस्टम नाहीये, जर पंचांना थोडंसं डाऊटफुल वाटलं शंका असली तर पंच मात्र त्या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर करू शकतात, लक्षात घ्यायचंय। आणि जे आपण पाहू शकतात की कॉट बिहाइंड आणि LBW साठी मात्र आपण या ठिकाणी आपल्याकडे त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत, कारण कधी चेंडू डिफ्लेक्ट होतो त्यावेळेला आपल्याला समजणार नाही आहे, हे मात्र टीव्हीवर दिसणार नाही। हॅट्रिकवर पोहोचले गेलेत, काय टर्न प्राप्त करत असताना आपण पाहू शकताय जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग, अफलातून कामगिरी करत असताना 2 धावा देऊन 2 गडी बाद केले। धावांची गती फलकावर 9 धावा, 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता। घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा, पहिलं षटक 7 धावांचं, दुसरं षटक 2 धावांचं। करणने अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला, स्पायसी गोलंदाजी ज्याला म्हटली जाते, तिखट मारा, वॉट बॉलिंग परफॉर्मन्स। षटक क्रमांक 3 कुंदन पुन्हा एकदा आपल्या कोठ्यातील दुसरं स्पेल घेऊन येतो, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं, 2 षटक झालेत आणि कनिष्ठ फायटर संघ स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय। फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर थोडंसं सावध पवित्रा घ्या, जेणेकरून कोणतीही दुखापत होणार नाही आपल्याला। धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा, 10 रन्स सिंगल मिळते या चेंडूवर। खूप सुंदर सुसज्ज मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। इथून जर पुढे गेलात तर मैदानाची खूप कमी आपल्याला भासते। आज एखाद्या बिल्डरची नजर पडते आणि पडते मात्र तो भूखंड व्यापला जातो, परंतु आज भाग्य लाभलंय आपलं। यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला मात्र फ्लिकच्या सायाने खेळला गेला। तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, एकच धावेवर सिंगलच्या सायाने सॅटिस्फाईड राहावं लागतं। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 11 धावा। आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये राईच्या जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, मात्र त्याचा आस्वाद आपण प्रत्येकाने घ्यावा ही सूचना असेल। 1 धाव येते, सिंगल मिळते, एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागला। आता 3 चेंडूवर 3 सिंगल। क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनलाय 1-1 धाव आणि आताच्या काळामध्ये मात्र क्रिकेट बनलाय आपला सर्वांचा श्वास। ऑन साईडला जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला, सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता। गुड शॉट, राई प्रीमियर लीग षटकार 6। या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा। पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच मात्र सहमत नाहीयेत। राकेश मास्टर क्रिकेटचे कॅप्टन म्हणून
राई संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड कीपिंग. धावसंख्या स्थिरावली गेली. चेंज ऑफ पेस कसं करावं, आपल्यामध्ये परिवर्तन कसं करावं षटकार आल्यानंतर हे कुंदन यांनी दाखवलं. पुन्हा एकदा पुलचा फटका शफल होऊन खेळला गेलाय. वन बाउन्सने चेंडू मात्र दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून निघून जातोय चौकाराकरिता. सनसणीत खणखणीत चौकार. 4 धावा. धावसंख्या 22. 22 रन्स. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा. बावीस धावा. 22 रन्स. 3 षटकांचा खेळ झालाय. 22 धावा फलकावर. आदर्श विद्यामंदिर राई शाळेमध्ये जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, तर आपण प्रत्येकाने त्या शाळेमध्ये जाऊन आस्वाद घ्यावा, भोजनाचा स्वाद घ्यावा. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 22 रन्स. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दीपेश फाउंडेशन टिवरी यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र फार वेगाने पुढे गेला होता. पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना ज्या वेळेला तुम्ही चेंडू रिलीज करतायत, पंच डिस्कस करतायत की तुम्हाला ऑन केला जातो, फर्स्ट वॉर्निंग दिली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने अजित मात्रे यांच्या जस्ट जवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहू शकाल, पंकज पाटील आम्हाला दर्शवतात की 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना कनिष फायटर्स पहिल्या 2 षटकांमध्ये खूप स्ट्रगल केलं, संघर्ष केला होता 2 षटकांमध्ये, परंतु तदनंतर षटकाराला फलंदाज जयेशच्या बॅटमधून पंच डिस्कस करत असताना अमोल वेतोस्कर 2 धावा दर्शवतायत. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू वळला होता आणि या 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 24. जे आपण समोर उद्यान पाहतोय त्या उद्यानाला जर चेंडू लागला त्या धक्क्याला तर डेफिनेटली 2 धावा डिक्लेरेशन झोन आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 25 धावा. 21 आणि 22 मे असा राई प्रीमियर लीगचा थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. आज 21 मेचा दिवस म्हटलं की 1997चा दिवस तो आठवतो. सईद अनवरने खेळलेल्या त्या 194 धावांचं डोंगर इंडिव्हिज्युअल धावा. खूप वर्षानंतर मात्र सचिन रमेश तेंडुलकर भारत रत्न यांनी 200 धावा केल्या आणि तो रेकॉर्ड मोडला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत मात्र यावेळेला फलंदाज बाद होतोय. जयेशला मात्र यावेळेला परतावं लागेल की काय? आणि अजित मात्र यावेळेला मात्र जरूर जयेशला सांगतायत या ठिकाणी परतावं लागेल, कारण क्रीज थोडीशी सोडली होती. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शैलेशने. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 26 धावा. जयेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहू शकतायत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या येण्याची जी सर्वजण आतुरतेने आपण वाट पाहतोय आणि त्यांचं प्रयाण या ठिकाणी होत असताना या मैदानाच्या दिशेने, मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं आयोजन आणि या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. तसेच डॉक्टर सुशील अग्रवाल सभापती प्रभाग समिती क्रमांक 1 आपण पाहतोय. तसेच विनोदजी म्हात्रे साहेब
या ठिकाणी आपण पाहू शकताय तर मॅडमचं आगमन झालेलं आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम यांचं आगमन राई प्रीमियर लीग 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मॅडम. ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. महापौर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम 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 सन्माननीय महापौर मॅडम. आणि खरोखरच आज राई गावासाठी भाग्याचा क्षण. सन्माननीय महापौर इथे उपस्थित झालेत. आज किती बिझी शेड्यूल आहे बघा. कारण उद्याचं शेड्यूल होतं त्यांनी आजवर घेतलंय. मला मनापासून आनंद आहे या गोष्टीचा की तुम्ही आम्हाला प्राधान्य दिलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महापौर मॅडमसाठी आणि निश्चितच त्यांचं कौतुक आहे. मॅडम बघा रंगबिरंगी सगळे मुलं दिसत आहेत आणि मीरा भाईंदरचं क्रिकेट देखील रंगबिरंगी व्हावं हीच इच्छा आहे. थोड्याच वेळात आपण वळूया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. थँक्यू संगीत पाटील. या ठिकाणी मॅडमचं आगमन होतानाच 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेला. राई प्रीमियर लीगचा हा थरार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. डिक्लेरेशन झोनकडे वळतोय आणि पंचांचा सिग्नल येतो यस डिक्लेरेशन झोन. 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 रन्स. कनिष्ठ फायटर्स या संघाची स्थिती पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. संघर्ष उभ्या आयुष्यात संघर्ष हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून पुसणार नाहीये. तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नांती परमेश्वर. गुड एफर्ट. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतील का तर नाही. यावेळेला शैलेशला परतावं लागतं बॅक टू द डगआउट मध्ये. एक धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1च्या मदतीने 29 धावा 4 षटकांचा खेळ झालाय. 7.25च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना कनिष्ठ फायटर्स हा संघ पाहायला मिळतोय. 29 वर जाऊन पोहोचला गेलाय. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. कृपया करून जी पाठीमागे रिक्षा आहे त्या रिक्षा चालकाला मी विनंती करेन की प्लीज आपण रिक्षा ती थोडीशी पुढे घ्या. आपण मॅचचा आनंद घेतायत त्याबद्दल आपलं सुद्धा धन्यवाद. परंतु थोडीशी पुढे घ्या जेणेकरून आमच्या खेळाडूंना कोणतीही दुखापत होणार नाही. थँक्यू व्हेरी मच. 29 धावा झालेल्या आहेत. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. चार षटकांचा खेळ 29 धावा फलकावर. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र बाहेर निघणारा पाहायला मिळाला. सुपर बॉलिंग अप्रतिम. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. कनिष्ठ फायटर संघ स्ट्रगल करतोय कारण खेळाडूंनो संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो. लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात, निकाल पाहतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. वैजनाथचा हा चेंडू ओरपीच होता. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय की स्टॉप केला जातो. व्हॉट अ फिल्डिंग. सुपर ब्रिलियंट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं करणच्या माध्यमातून. यावेळेला यस आपण पाहू शकतात खूप चांगल्या प्रकारचं अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून ऍक्शन पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा.
पहा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतात करणने रोखलेला तो चेंडू आणि फेकलेला तो चेंडू आणि तदनंतर जर आपण पाहू शकलात की फलंदाज पोचेपर्यंत मात्र त्या ठिकाणी स्टंपला जरूर चेंडू मात्र स्पर्श केला परंतु तदनंतर एक सुंदर नकल पाहायला मिळाली. टप्पा अचूक पद्धतीने एकदा वर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला 2 धावा डेफिनेटली मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 33 धावा 33 रन्स लॉस ऑफ 5 विकेट 4.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आणि कनिष्ठ फायटर संघ जाऊन पोहोचतोय 33च्या घरामध्ये. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा थरार उत्सव राई गावाचा या लेगचा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. खूपच बाहेर चेंडू होता आउटसाइड दी लेग स्टंप पंच मात्र या ठिकाणी वळतायत वाईटचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर 34 रन्स 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला ऑन साईडला फटका मात्र यावेळेला फसतोय क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत परंतु नो मॅन्स लँड. करण बॅकअप करेल तत्पूर्वी 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि फेकी येईपर्यंत आता मात्र यावेळेला फलंदाज बाद गॉन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन झाई वॉरियर्स आणि रुद्राक्ष 11 या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. सामना क्रमांक 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36-36. झाई वॉरियर्स आणि रुद्राक्ष 11 आपण मीरा भाईंदर महानगरपालिका महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडमच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. टॉस केला जाईल. या षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. जनक धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती 36 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला जर आपण पाहिलं तर या सिटीज वाईट धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या कनिष्ठ फायटर्स 37 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते 37. ऑन साईडला फटका चांगला आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल मात्र खराब क्षेत्ररक्षणाची साथ आणि तत्पूर्वी मिळतील 2 धावा. या दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतो 39. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि या चेंडू नंतर आपण सरळ थेट कॉइन बॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत. या वेळेला कॉम बॉक्स मध्ये खूप चांगल्या प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उपस्थित असतील. झाई वॉरियर्स आणि रुद्राक्ष 11 39 धावा कनिष्ठ फायटर संघाची स्थिती. ऑन साईडला फटका चांगला आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. आता चुकी करणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतं आणि 39 धावांवर पहिला डाव समाप्तीवर झालाय. विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य 8च्या सरासरीने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. या आपण जाऊया संकेत पाटील यांच्याकडे.
चला या आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती शिवमूर्ती आर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला राई प्रीमियर लीग स्थानिक नगरसेवक आदरणीय सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम यांचं शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि त्या भारतीय संस्कृतीचा वारसा हा आस्थागायत आपण जपतोय, कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. आणि मायेची प्रेमळ शाल आणि त्याचप्रमाणे सुंदर बनवलेली यावेळेला सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं राई प्रीमियर लीग. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय डॉक्टर सुशील अग्रवाल साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. विनोदजी म्हात्रे साहेब जे डॉक्टर सुशील अग्रवाल सभापती प्रभाग समिती क्रमांक 1 या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. विनोदजी म्हात्रे साहेब स्थानिक नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आज आपण उपस्थित झालात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. राई प्रीमियर लीग 2022 आपण अनुभवतात. तर एक सुंदर आयोजन सामन्याकडे वळणार आहोत. 40 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. सामन्याला सुरुवात 40 धावांचं लक्ष्य घेऊन उतरले दोन फलंदाज. एक छोटी टोटल, परंतु बॅटल रंगेल का याकडे लक्ष असेल. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर दोन फलंदाज मयूर आणि चेतन 40 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहे. स्टार्ट कशी होईल याकडे लक्ष असेल. डगआउट मधून खूप चांगलं रंगीबेरंगी आपल्याला ड्रेस कोटिंग पाहायला मिळतोय उत्सव राई गावाचा. आणि आज मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्नाताई हसनाळे मॅडम रजा घेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅडम आपण आलात, अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेला 4 चांद लागले त्याबद्दल राई प्रीमियर लीगच्या वतीने आणि गावाच्या वतीने आपलं लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे डॉक्टर सुशील अग्रवाल साहेब आपण सुद्धा या ठिकाणी का शब्दाच्या विनंतीस मान देऊन आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत मयूर आणि चेतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयूरच्या बॅटमधून 1 धाव येते आणि चेतन यावेळेला स्ट्राईक एंडकडे. प्रशांतचा हा चेंडू मात्र ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण वैजनाथ जयनाथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 रन्स. एक मिनिट थांबायचंय. अतिशय देखणं असं आयोजन राई प्रीमियर लीग मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच RPL आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर वेगवेगळे ड्रेस कोटिंग पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणं आणि जे स्वप्न होतं राई प्रीमियर लीग सेकंड इयर मध्ये अपकमिंग यंग टॅलेंटला पुन्हा एकदा आपण उभारी द्यायची आणि ते स्वप्न आज पूर्णत्वास नेताना सेकंड इयर मध्ये आपण पाहू शकतायत राई प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकतायत प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, परंतु ऑरेंज कॅप
या ठिकाणी आपण पाहू शकतात की अवेलेबल नसल्या कारणानं या वेळेला आपण पाहू शकताय चेंडू मात्र निघून जातोय. सध्या IPLचा हंगाम जोश बटलरने खूप गाजवलाय आणि त्याच्याकडे ते ऑरेंज कॅप आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आज थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रशांत फक्त हलक्याशा हाताने टॅप केला जातोय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. सिंगलला प्राधान्य देत आहेत दोन्ही फलंदाज. खूप चांगलं क्रिकेट. संकेत पाटील आज बिझी आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. पहिलाच मॅन ऑफ द मॅच. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर. खूप चांगला चेंडू होता. एक्सलंट डिलिव्हरी. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. मी एक चांगला खेळाडू बनावं. माझ्या आईवडिलांचं नाव त्याचप्रमाणे माझ्या स्वतःच्या गावाचं नाव एक मात्र कुठेतरी एक चांगल्या लेवलला घेऊन जावं. त्यासाठी तुम्हाला कष्ट खूप महत्वाची भूमिका असते. यावेळेला ऑफसाईडला चिप शॉट पाहायला मिळतोय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता. नरम हाताने खेळला. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 5. बिनबाद यावेळेला पाहायला मिळते. जर कंपॅरिझन केलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या कनिष्ठ फायटर्स संघाच्या 7 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये कुंदनच्या गोलंदाजीवर आणि इथे 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने पाठीमागे राहत आहेत. परंतु जमेची बाजू काय आहे तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर चांगल्या प्रकारचे टिकून राहिलेत. मयूर आणि चेतन धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 40 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. चेतन 2 धावांची खेळी करतोय तर मयूर 3 धावांची खेळी करत असताना 4 चेंडूमध्ये प्रशांत अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. षटक क्रमांक 2. जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू नेतृत्व. राई प्रीमियर लीग 2022 वर्ष 2. कारण ही स्पर्धा मात्र एका वर्षानंतर आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागते. मात्र RPL ला 3 वर्ष वाट पाहावी लागली. संगीत मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. धावसंख्या 5. जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. चला वेळ दौडू नका कारण 8 सामने आपल्याला आज खेळवायचे आहेत. अर्थातच 80 षटकं आज एक्झॅक्टली आपल्याला फेकायची आहेत. उजव्या हाताचा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम गुड स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. अशा स्ट्रोकला मात्र परिपक्वता तुमच्याकडे असावी लागते. कॉन्फिडन्स तेवढा असावा लागतो आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेवढं तुम्ही सातत्य जेवढा तुमचा सराव असेल तेवढं मात्र तुम्ही आत्मविश्वासाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या मदतीने 6 या धावसंख्येवर. 34 धावांचं लक्ष्य. अजून 34 धावा हव्या आहेत कारण 6 धावा फलकावर. ऑन साईडला नरम हाताने खेळलाय. मनगड्याच्या सहाय्याने मनगड्याचा वापर करत असताना तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. 40 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि आता विजयासाठी धावा हव्यात त्या 33. रुद्र पॅकर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आणि मयूर अशी सलामीवीर जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर विकेटच्या शोधामध्ये आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो. यस इट इज नो बॉल कारण खेळपट्टीच्या कदाचित बाहेर
असावा आणि त्याकरता मात्र यावेळेला नोचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून अमोल वेतुस्कर आणि अजित मात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या जाऊन पोचते 8. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा, 32 धावा अजून सुद्धा विजयासाठी हव्यात. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, एक्सलंट. काय टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. वेरायशन कसं असावं हे जयेशने मात्र या ठिकाणी दाखवलं. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा जयेशची कृती खूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आहे. धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 8. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 3. षटक क्रमांक 2. 40 धावांचं लक्ष समोर असताना 8 धावा. ऑन साईडला फटका चांगला आहे तर रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता राई प्रीमियर लीग षटकार. खूप चांगला फटका, अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. मयूरच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकार. म्हणतात ना, अच्छे गेंदू का सम्मान करो, बुरे गेंदू का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि त्या अनुषंगाने मयूरचा बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळतोय. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर धावा या अगणित. हुकचा फटका आणि हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. 2 धावांसाठी हा कॉल येईल आणि यस डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 16. आता विजयासाठी इथून जर विचार केला तर 24 धावांचं लक्ष असेल. चेंडू आहेत 19 आणि 19 चेंडू मध्ये 24 धावा. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. अतिशय सुंदर असं वातावरण यावेळेला पाहायला मिळतं. मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत टेनिस क्रिकेटचा थरार रंगणार. यंदाचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड पाहायला मिळालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फाईन लेगला. पुन्हा एकदा त्याच दिशेने डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर यावेळेला 12 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 18 चेंडू आहेत आणि 22 धावांचं लक्ष असेल. रुद्र पॅकर्स नीड 22 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. अठरा चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण. सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिले. थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. कधी ऊन तर कधी सावली. तर 18 चेंडू 22 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारतायत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. मात्र फेकी करेपर्यंत थोडंसं फंबलिंग होत असताना 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी डेफिनेटली मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय अर्थातच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गती 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 19 धावांचं लक्ष असेल. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. जाणतायत की प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं हे योग्य नाहीये. इथे जर आपण कदाचित रिस्क घेतली तर ती मात्र आपल्या अंगलट येईल आणि त्यासाठी सिंगल डबल तर कधी मात्र चेंडू लूज येतोय त्या चेंडूवर प्रहार करतायत. सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चेंडू मात्र डॉट येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
अजून सुद्धा आपण पाहू शकता 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 19. आदरणीय निलेश म्हात्रे जुचंद्र संघाचे खेळाडू, द ग्रेट मराठा जुचंद्र संघातून बिलॉंग करताना 52 वेळा ज्यांनी मात्र षटकार पहिल्या चेंडूवर मारलेत आणि निलेश म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. मात्र या वेळेला आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स झाला होता आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र पंच काय दर्शवतायत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच आहेत त्या ठिकाणी मात्र डिसिजन आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय. त्यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला मात्र खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 22 धावा. 18 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 18 धावा. 14 चेंडू 18 धावा. खूप चांगलं क्रिकेट. ऑफ साईडला चिप शॉट, परंतु तेवढं सुंदर जजमेंटने झेल टिपलं गेलंय. जयवंत यांच्या माध्यमातून गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. बाद होतोय मिस्टर चेतन. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी एकंदरीत 18 धावांचं लक्ष असेल. नवीन फलंदाज कुंदन एक अष्टपैलू खेळाडू. चेतन मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन नियोजन. ऑल इज वेल. राई प्रीमियर लीग इथे मात्र 18 धावा स्ट्रगल करतील का? सिंगल डबलला महत्व देतील की विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज प्रत्येक गोलंदाज निर्धाव चेंडू फेकण्याच्या तयारीमध्ये असेल. पुन्हा एकदा गोलंदाज, कारण म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, म्हणून आपण आपलं प्रयत्न करत राहावेत, ऑटोमॅटिकली यश मिळेल. मात्र सिंगल सेन्सिबल क्रिकेट यावेळेला दर्शवत असताना एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? मात्र इथे बँक बॅलन्स ऑलरेडी कमी आहे आणि उधळण जास्त झाली तर काहीच राहणार नाही. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांचं लक्ष असेल रुद्र पॅकर्स या संघाला. 12 चेंडू आणि 16 धावा. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र पॅकर्स आणि कनिष्ठ फायटर्स या 2 संघांमध्ये ही लढत सुरू आहे. 12 चेंडू 16 धावा. 16 धावा 12 चेंडू. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेट खेळणं हे आपल्या हातामध्ये आहे. 12 चेंडू 16 धावा. म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय जर गाठायचं असेल, या धावा जर तुम्हाला अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली 16 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना जयवंत आपल्या गोलंदाजी मार्कवर 40+ खेळाडू, भरपूर वर्ष आपल्या 45+ आहेत. पंकज पाटील आम्हाला माहिती देत आहेत, थँक्यू. भरपूर वर्ष उन्हाळी पावसाळी पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना तेव्हा संकटाच्या नद्या पार करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर जयवंत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 24-24.
मयूरचा हा फटका सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतायत, मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पूर्णपणे फंबलिंग झाले होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 11 चेंडू आणि 15 धावा. लक्षात असू द्या 11-15चं समीकरण. सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. यावेळेला चेंडू निघून जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एज लागते, चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला यावेळेला वळतोय. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26. चेंडू आहेत 10 चेंडूमध्ये 14 धावा. मयूरचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत की एक मोठा फटका यावा, परंतु कशा पद्धतीने खेळेल याकडे लक्ष असेल. खूपच बाहेर होता चेंडू, त्या कारणास्तव मात्र यस इट इज अ वाईट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 27च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि 13 धावा. 10 चेंडू 13 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे आपलं ध्येय. एक क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत लॉंग ऑन थोडासा वाईडिश घेतला होतोय, त्यानंतर मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि आता फाईन लेग सुद्धा घेतला गेलाय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा मात्र यस इट इज अ वाईट. खूपच बाहेर असल्या कारणानं लेंथ मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत ऑफस्टमच्या खूपच बाहेर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 28. चेंडू फेकून झाले ते 2. 10 चेंडू आणि 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, कारण आताच्या काळामध्ये फलंदाजांना लागलेलं हे ग्रहण आहे ते मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाऊन खेळणं, परंतु त्यासाठी तुमची परिपक्वता, तुमची प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा रिस्की शॉट असतो. जोखीम तुम्हाला पत्करावी लागते. धावांची गती फलकावर एकंदरीत स्थगित राहिले. 28 चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 12 धावा. ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये. चेंडूला यावेळेला आपण पाहू शकतात डिक्लरेशन झोन मध्ये वळवलंय. 2 धावा. कारण जेवढ्या सरळ बॅटने धावा येतील तेवढ्या आडव्या पट्ट्याने क्वचित आणि कदाचित येऊ शकतील. याचं मुख्य उदाहरण आताच आपण पाहिलं की सरळ बॅटने धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 30. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये 10 धावा. ऑन साईडला शॉर्टम्पूलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील का हा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता आणि त्याचं उत्तर मिळालं यस 2 धावा. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. विजयासाठी चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये 8 धावा. रुद्र पॅकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरने मात्र एक चिकाटी खेळी केली आतापर्यंत. एक सुंदर इनिंगला या वेळेला आपण पाहू शकतायत सजवलंय ते 17 चेंडूमध्ये 20 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा शफल झाला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर पाहायला मिळते 33 धावा. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा. यंदाच्या वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू 7 धावा झालेले नाही आहेत. 6 चेंडू 8 धावा सुद्धा झालेले नाही आहेत. 6 चेंडू 3 धावा सुद्धा झालेले नाही आहेत. 6 चेंडू 25 धावा झालेत. 6 चेंडू 30 धावा झालेत. 6 चेंडू 22 धावा झालेत. हा या वर्षाचा टेनिस क्रिकेटचा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 balls remaining and 7 runs required to win. मयूर एक चिकाटी प्लेअर आतापर्यंत मात्र संघाला
अशा पल्लवित करून देणारा हा फलंदाज पाहायला मिळतो. म्हणतात ना, जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. म्हणून क्रिकेटमधील 7 शब्द आहेत, त्यामधला आर रिस्पॉन्सिबिलिटी सेकंड वर्ड आपल्याला पाहायला मिळतो. 6 चेंडू 7 धावा, वर्ड मॅच. क्रिकेटच्या दुनियेमध्ये खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू वाईडने सुरुवात केले. एक धाव येते, धावसंख्या 34. चेंडू आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये 6 धावा. एक छोटी धावसंख्या मात्र आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळाली. 40 धावा सहज होतील असा प्रश्न मात्र यावेळेला जरूर पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 6 धावा. काही गोलंदाजी आता मात्र सुरेख पाहायला मिळेल. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर यश, नावातच यश आहे. 5 चेंडू 6 धावा. सामना बरोबरी सुटला तर विकेटचा विचार केला जाईल. 5-6चं समीकरण. थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंट, तदनंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ घेतला जातोय. एक्स्ट्रा कव्हर थोडासा मात्र यावेळेला खाली आहे. लॉंग ऑफ पाहायला मिळतो, वाईडिश लॉंग ऑन आहे. यावेळेला ऑन साईडला चेंडू निघून जाईल फार वेगाने. 2 धावा मिळतील डिक्लेरेशन झोन कडे आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. आता विजयासाठी चेंडू आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा. 4 balls remaining and 4 runs required to win. 4 चेंडू 4 धावा. यानंतर झाई वॉरियर्स 2 हात करणार आहे रुद्राक्ष 11 या संघाला. पहिला सामना मात्र किंगने खूप चांगल्या प्रकारचा हाताळला. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यश. 4 चेंडू 4. 4 पावलं दूर आहेत रुद्र पॅकर्स हा संघ. तर डॉट चेंडू मात्र यावेळेला खूप काही सांगून जाईल, कारण 4 धावा कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही क्षणाला येऊ शकतील. परंतु गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करणं, किमया साध्य करणं हे त्याच्या हातामध्ये आहे. इथे हिरो बनण्याची संधी यशला सुद्धा आहे. यशने आपलं टॅलेंट दाखवलं, चेंडू डॉट केले तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढेल. परंतु सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक विसरतील की खेळतील चांगल्या प्रकारचं. 4 चेंडू 4 उजव्या हाताने. सुंदर चेंडू. यावेळेला मात्र चेंडू निघून जाईल आणि पंच दर्शवतात यस इट इज अ 2 रन. 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर 38. आता मात्र यावेळेला 3 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. 38 धावा. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. प्रतिस्पर्धी संघाचे विकेट जर आपण पाहिले तर जवळजवळ 7 गडी बाद झालेत आणि इथे विचार केला तर फक्त एकच गडी बाद झालाय. यावरून मात्र तेच कुंदन मात्र दर्शवत होते, मात्र आपली विकेट मात्र एकच गेले. यासाठी मात्र कोणत्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाहीये. चेंडू ह्या वेळेला आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितली होती, स्पर्श झाला नाही. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांचं लक्ष. मी म्हटलं होतं की छोटी धावसंख्या आहे परंतु बॅटल रंगेल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता. 40 धावा सांगणं फक्त सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना विचारा की किती स्ट्रगल करावं लागतं. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. 2 चेंडू 2 धावा. यशने सामन्यामध्ये मात्र जान आणले. फक्त 6 चेंडू 7 धावांची गरज असताना शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलंय यश. मॅग्निफिसंट बॉलिंग. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 2 चेंडू आणि 2 धावा. 38 धावा. 38. आता क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ घेतलं गेलंय कसोटी क्रिकेट प्रमाणे आपण पाहू शकतात. एका चेंडूवर 6 धावा होऊ शकतील. एका चेंडूवर 1 धाव सांगितलं की हृदयाची स्पंदने वाढतात.
2 चेंडू आणि 2 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या वेळेला सुरेख पद्धतीने डिफेन्स दाखवत असताना मयूरने मात्र खूप चांगल्या प्रकारची खेळी केली. डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू या ठिकाणी वळला आणि सुरेख पद्धतीने मात्र धावांची गती एकंदरीत 40 धावांचा पाठलाग करत असताना मयूरच्या बॅटमधून 27 धावा महत्वपूर्ण इनिंगला यावेळेला सजवलं. खूप चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी केली. शेवटपर्यंत लढला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. गुड बॅटिंग, कॅल्क्युलेशन क्रिकेट. कॉंग्रॅच्युलेशन रुद्र पॅकर्स अँड